जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक। समास 5वा चंचळ लक्षण निरूपण नाम। श्रीराम समर्थ। दोघां ऐसी तीन चालती, अगुणी अष्टदा प्रकृती। अधोर्ध्व सांडून वर्तती, इंद्र फणी ऐसी। पणतोंडे भक्षितो पणजा, मूल बापास मारियोजा। चुकाऱ्या गेला राजा, चौघा जणांचा। देव देवालयामध्ये लपला, देऊळ पूजिता पावे त्याला। सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे। दोन्ही नामे एकास पडिली, लोकी नेमस्त कल्पिली। विवेके प्रत्यये पाहिली, तो एकची नाम। नाही पुरुष ना वनिता, लोकी कल्पिले तत्वता। त्याचा बरा शोध घेता, काहीच नाही। श्री नदी पुरुष खळाळ, ऐसे बोलती सकळ। विचार पाहता निवळ, देह नाही। आपण आपणास कळेना, पाहो जाता आकळेना। कशास काहीच मिळेना, उदंडपणे। एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडिला। आपणासी आपला गलबला, सोसवेना। एक असोन फुटी पडिली, फुटी असोन स्थिती एकली। विचित्र कळा पैसावली, प्राणीमात्री। वल्लीमध्ये जळसंचरे, कोरडेपणे हे वावरे। ओले वाचून नथिरे, काही केल्या। झाडामध्ये केली आळी, झाडे धावती निराळी। कित्येक झाडे अंतराळी, उडून जाती। भूमीपासून वेगळी झाली, परी ती नाहीत वाळली। निराळीच बळावली, जेथे तेथे। देवाकरिता चालती झाडे, देव नसता होती लाकडे। नीटची आहे कुवाडे, सर्वथा नवे। झाडापासून झाडे होती, तेही अंतरिक्ष जाती। मुळाने भेदली जगती, कदापि नाही। झाडास झाडे खात पाणी, घालून पाळली प्रतिदिनी। बोलकी झाडे शब्द मंथनी, विचार घेती। होणार तितुके आधीच झाले, मग कल्प कल्पून बोलिले। जाणतयासी समजले सकळ काही। समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना। प्रत्यये विण अनुमानेना, सकळ काही। सर्वत्रांचा वडील कोण, हेची पहावी ओळखण। भेटे आपणास आपण, जगदांतरे। अंतर्निष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्रांची संगती खोटी। मूर्ख काय समजेल गोष्टी, शहाणे जाणती। अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी। अंतरे न राखता भाजी, मिळणार नाही। ऐसे वर्तते प्रत्यक्ष, अलक्षी लावावे लक्ष। दक्षास भेटता दक्ष, समाधान होते। मनास मिळता मन, पाहोन येती निरंजन। चंचळ चक्र उल्लंघून, पैलाड जाती। एकदा जाऊन पाहोन आले, मग ते सन्निध देखिले। चर्मचक्षी लक्षिले, न वचे कदा। नाना शरीरी चंचळ, अखंड करी चळवळ। परब्रह्म ते निश्चळ, सर्वाठाई। चंचळ धावे एकीकडे, ओस पडे दुसरीकडे। चंचळ पुरे सर्वांकडे,
येतो घडेना. चंचळ चंचळास पुरेना, अवघे चंचळ विवरेना, निश्चळ अपार अनुमाना कैसे येते. गगनी चालली हवावी, कैसी पावेल पार पदवी, जाता मध्येची विजावी, हा स्वभाव चितीचा. मनोधर्म एकदेशी, कैसा आकळील वस्तूसी, निर्गुण सांडून अपेसी, सर्व ब्रह्म म्हणे. नाही सारासार विचार, तेथे अवघा अंधकार, खरे सांडून खोटे पोर नेणते घेते. ब्रह्मांडाचे महाकारण, तेथून हे पंचीकरण, महावाक्याचे विवरण वेगळे असे. महत्त्व महद्भूत, तोची जाणावा भगवंत, उपासना हे समाप्त येथून झाली. कर्म, उपासना आणि ज्ञान, त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चंचळ लक्षण निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.